देवा काय झालं? अंगाला ताप भरला नारदा. मग त्याचा काय उपचार आहे ना? आणि तो उपचार सांगितला, मला जो आवडतो तो माझा भक्त आहे. जे मला आवडतात ना, ते माझ्यावर प्रेम करतात ना, त्यांच्या पायाची थोडीशी माती आणली ना, आणि ती माती जर नारदा माझ्या अंगाला लावली ना, तर माझा ताप निवळ. आणि असं सांगितल्यावर नारद गेले, देवापासून दूर गेले. सगळ्या बायकांना बोलवलं त्यांच्या, आणि म्हणतात देवाचं औषध सापडलं. देवाच्या अंगाला ताप भरलेला आहे, शीन आलेला आहे, आणि तो जर घालवायचा असेल तर तुम्ही तुमच्या पायाची धूळ माती द्या, त्या अंगाला सगळ्या लावली ना, देवाच्या अंगाचा ताप निघून जाईल. असं म्हणल्यावर त्या बायका म्हणतात, नारदा देव म्हणजे कोण आहे? तो सखा असेल, पण त्यानंतर तो देव आहे ना. देवाला आपल्या पायाची माती जर लावली तर आपण लात मारल्यासारखं नाही का होणार? देवाला लात मारायचं म्हणजे नरकात जावं लागेल ना. आम्हाला काही नरकात जायचं नाही, आम्ही काही माती देणार नाही. देवाला लात मारल्याचं पाप लागल, आम्ही नरकात जाईल ना. नारदा तुमच्या द्या. नारद म्हणतो, मग तुम्ही नरकात जाताय, मग मी बी जाईन ना. मग देवाला औषध मिळेना. नारदाला देव म्हणतात, इथं 16,108 बायका ते द्यायला तयार नाही, बाकीचे भक्त द्यायला तयार नाही. नारदा म्हणतो, मी काय करू देवा? तू गोकुळात जा, वृंदावनात जा, तिथे ज्या गोपिका आहेत ना, गोपिकाकडे जा, मग त्या देतील, मग त्या आणा, आणि मग माझा ताप संपेल. नारदानं काय केलं? ह्या रुक्मिणी असतील, कालिंदा असतील, सत्यभामा असतील, या 8 पट्टराण्या, त्यांना म्हणले चला तुम्ही बी देवाला औषध आणायचं आहे, तुम्ही बी असला म्हणजे बरं होईल. आणि बरोबर घेतलं, निघाले, आणि ते तिथं आपण जायचं आहे. आता त्या ठिकाणी आले वृंदावनामध्ये. आता या वृंदावनातनं गोकुळात आले, आणि गोकुळामध्ये ती राधा राणी, त्या गोपिका सगळ्या होत्या. नारद आले म्हटल्यावर धावत पळत आल्या, कारण हे सगळीकडे फिरतात. आमचा कृष्ण, आमचा कन्हैया, आमचा कनवा कसा आहे, इथं आपल्याला बातमी लागेल. आनंदानं धावत पळत त्या आल्या. आणि नारदाला म्हणतात, नारदजी सांगा, तुम्ही कुठून आला? द्वारकेवरून आलो. आमचा मग कृष्ण सखा असणारा तो राजा झाला म्हणे, तो कसा आहे? आणि नारद सांगतात, त्याचं कुशल मंगल नाहीये. तेव्हा आजारी पडले, ताप भरलाय कृष्णाला, तुमच्या कानाला ताप भरलाय, आणि तो भरलेला ताप निवायसाठी औषध पाहिजे होतं, मिळालं नाही तिकडं. का बरं? एवढी मोठा राजा आणि त्याला औषध नाही. मग काय नारद औषध आहे, तुम्ही जर नाही का बघायचं? त्यासाठी चालूय. आणि नारद सांगतात, औषध आहे ते हित आहे म्हणून आलोय. काय सांगा नारदा, आम्ही लगेच देऊ ना ते औषध. आणि राधा राणी बोलते, ते औषध जर आमच्याकडे असेल ना तर आम्ही लगेच देऊ. नारदानं सांगितलं की जो कोणी आपल्या पायाची माती, पायाची पडलेली धूळ देईल ना, आणि ती जर धूळ त्या कृष्ण कन्हैयाच्या जर अंगाला लावली ना, तर त्याचा ताप निघून जातोय. एवढं सोपं औषध तुम्हाला मिळालं नाही, लगेच देतो ना आम्ही. त्या थया नाचायला लागल्या त्या रमण रेतीवर आपण जाणार आहे बरं. इतक्या नाचल्या, किती झाली माती आता बघा बरं, म्हणले पाठीनं भरून देतो ना आम्ही. नारद म्हणतात, पण देवाच्या अंगाला जर ही माती लावली तर तुमची माती त्याच्या अंगाला लावल्यावर नरकात जावं लागेल ना. त्यावेळी त्या राधा राणी गोपिका म्हणतात, नारदा तुम्ही आम्हाला नरकाची भीती घालता, आम्ही काही उगाच प्रेम केलंय का?
अहो आमच्या पायाची धूळ लागल्यानंतर जर त्या कृष्ण कन्हैयाचा राजाचा त्या कानाचा जर ताप निवत असेल ना, तर तुम्ही एक नरक का सांगता? हजारो जन्म आम्ही नरकामध्ये पडू, पण आमच्या पायाच्या धुळीने जर कृष्ण सखा नीट होत असेल तर पाठीनं वरून आम्ही धूळ देऊ. घ्या घ्या नारदा घ्या. आणि ती धूळ नारदाला दिली हो. आणि ती कोण बघतय? त्या सगळ्या असणाऱ्या देवाच्या अट्टपट्ट राणे बघतायत. एकदा नरकात जाईल म्हणून आपण पायाची धूळ दिली नाही आपला सखा असताना, आणि हिनं तर फक्त देवावर प्रेम केलंय. 1000 जन्म नरकात जायला तयार आहे. हे ज्यावेळी कळालं ना, आणि प्रेम करावं तर असं करावं.